नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. माझ्या होम शेफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आज मी पनीरची मखाना आणि मशरूम घालून एक पौष्टिक भाजी बनवणार आहे. मखानामध्ये असलेल्या कॅल्शियम कंटेंटमुळे ही भाजी मुलांना आणि विशेष करून स्त्रियांना खूप लाभकारी ठरते. तर बघूया कशी बनवायची ते. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 2 कांदे, 2 टमाटर, दालचिनी, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, तेजपत्ता, अद्रक, लसूण, 2 मिरच्या, काजू, मिरची पावडर, मीठ, कसुरी मेथी, हळद, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, मशरूम्स 1 वाटी, मखाने 1 वाटी, पनीर 1 वाटी आणि अर्धा वाटी दही. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून मखाने फ्राय करून घेऊया. पाचच मिनिटात फ्राय होता ते काढून घेऊया. त्याच कढईत 1 चमचा तेल गरम करून कांदा मी उभा चिरून घेतले, 2 कांदे ते फ्राय करून घेऊया. कांदा थोडा फ्राय झाला की 2 टमाटर बारीक चिरून तेही फ्राय करून घेऊया. पाच मिनिटं फ्राय झाल्यावर झाकण ठेवून आणखी 5 मिनिटं शिजू देऊया. कांदा टोमॅटो शिजल्यावर त्यामध्ये थोडीशी अद्रक, सात ते 8 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 काजू आणि 2 हिरव्या मिरच्या परतून घेऊया. दोन मिनिटे झाकण ठेवून परत शिजून घेऊया. आता गॅस बंद करून आपलं वाटप थंड करून घेऊया. थंड झाल्यावर छान गंधासारखं वाटून घेऊया. एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया. थोडंसं परतून त्यामध्ये आता आपलं वाटप पण परतून घेऊया. वाटप परतल्यावर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, धना पावडर, जीरा पावडर, थोडीशी हळद
चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा गरम मसाला टाकूया. छान परतून घेऊया. मसाले परतून झाले की त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा कसुरी मेथी टाकूया. ती छान परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी मशरूम्स टाकूया. परतून घेऊया. एक वाटी मखाने टाकूया. तेही परतून घेऊया. अर्धी वाटी फेटलेलं दही टाकूया. छान मिक्स करून घेऊया. मसाल्याचं उरलेलं पाणी टाकूया. जितकं आपल्याला आवश्यकता आहे त्यानुसार. अगदी शेवटी पनीर टाकूया. मिक्स करून घेऊया. दहा मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. भाजी आता रेडी आहे. त्यात 1 चमचा बटर टाकूया. थोडीशी कसुरी मेथी हाताने कुस्करून टाकूया. आणि अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा गरम मसाला वरून टाकूया. आपली पनीर, मखाना आणि मशरूमची हेल्दी आणि शाही भाजी रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.